नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये इथे आता संगी म्हणत असते, की "चला दोघांनी आता नाचा." तेव्हा कला म्हणत असते, "नाही, नाही, मला येत नाही नाचता." तेव्हा अद्वैत म्हणतो, "मला पण नाचता येत नाही." संगी म्हणते, "असं काय करताय अद्वैतराव? थोडंसं नाचा ना." त्यानंतरला इकडे लगेच कलाला संशय येतो. ती म्हणते, "अद्वैतराव, जावई बापू म्हणजे ही माझी आई तर नाही आहे ना? कारण माझी आईच इथे अद्वैतराव म्हणते." तेव्हा इथे संगी म्हणत असते, जास्त विचार करू नको, कळलं ना? जास्त डोकं चालवू नको. आता नाचायला सांगितलंय ना, नाचा बरं." तेव्हा इथे राकेशने आता आपल्या मोबाईलवरती कोंबडी पळाली हे गाणं लावलेलं असतं आणि संगी म्हणते, की "चला नाचा. नाचा आता दोघंजणं." अद्वैत आणि कला या दोघांनी भांडण थांबवून एकत्र येऊन चांगला संसार करायला हवा, या हेतूने तिने हा छोटासा प्रयत्न केलेला असतो. त्या दोघांना एकत्र बांधून ठेवलेलं असतं. तेव्हा कला, अद्वैत दोघंजणं नाचत असताना कलाचा पाय अद्वैतच्या पायावरती पडतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "हे काय करतेस तू? मुद्दामून माझ्या पायावरती पाय देतेस का?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, तुला कळत नाही का? अरे, आपल्याला बांधून ठेवले आणि मग आपल्याला नाचायला सांगितले. मग चुकून पाय पडला असेल ना माझा?" तेव्हा इथे संगी म्हणत असते, जास्त बोलू नका, बोलू नका, कळलं ना? आणि भांडू तर अजिबात नका. हे सगळं कशासाठी चाललंय? तुम्ही दोघेजणं भांडता ना म्हणून चाललंय." त्यानंतरला इथे आता नैना, तिला हार चोरी करायचा असतो आणि राहुल झोपलाय का याची ती खात्री करून घेते आणि म्हणते, की "चला, आता राहुल झोपलाय तर मला जाऊ दे आणि तो हार चोरून घेऊन येऊ दे." तर इथे आता अद्वैत आणि कला दोघेजणं नाचत असताना इथे अद्वैतचा पाय आता कलाच्या पायावरती पडतो. कला म्हणत असते, "चांदेकर, अरे पाय दिलास ना तू पायावरती." तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, "मग आता मगाशी जेव्हा तुझा पाय पडला तेव्हा मी काय बोललो का? मग आता माझा पायसुद्धा चुकूनच पडला असेल ना." तेव्हा इथे आता नाचत असताना कलाचे केस अद्वैतच्या नाकामध्ये जात असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, "अगं, एक काम तुला धड करता येत नाही. तुझे केस माझ्या नाकात चाललेत, कळतंय का?" तेव्हा कला म्हणते, "चांदेकर, अरे इथे माझे केस तुझ्या नाकात जात आहेत, त्यात काही माझी चुकी आहे? आता माझे हात दोन्हीही मागे आहेत ना, केस कसे मी बाजूला करू चेहऱ्यावरचे?" त्यानंतरला इथे नाचत असताना अद्वैत कलाच्या कमरेला आता चिमटा घेतो. तेव्हा कला म्हणते, चिमटा घेतलास तू माझ्या कमरेला?" तेव्हा संगी म्हणते, "अगं मग असू दे ना, तेच तर हवं आहे आपल्याला. तेच करण्यासाठी तर एवढा सगळा घाट घातलाय ना." तेव्हा इकडे राकेश आणि संगी दोघीजणी आता नाचत असतात आणि त्याचबरोबर इथे अद्वैत आणि कला या दोघांनासुद्धा नाचायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे नैना येते आणि म्हणते, की "हे काय चाललंय? हे लोकं कोण आहेत? चोर आलेत की काय रूममध्ये?" आणि अद्वैत, कला या दोघांना बांधूनसुद्धा ठेवलंय. त्यानंतरला इथे नाचत असताना संगीची मिशीसुद्धा आता बाजूला होत असते. तेव्हा इथे नैना म्हणते, की "हे लोकं कोण आहेत आणि यांच्या रूममध्ये का आलेत?" तेव्हा आता संगीची मिशी बाजूला झालेली बघितली, तेव्हा इथे नैनाची खात्री पटते, की ही माझी आईच आहे. कारण आईच फक्त अशा गोष्टी करू शकते, लहान मुलांसारख्या. तिच्याच अशा गोष्टी लक्षात येतात. तेव्हा इथे संगीची मिशी आता बाजूला होत असते. संगी आता बरोबर आपली मिशी पुन्हा त्याच जागी चिटकवून ठेवते. तर इथे नैना म्हणत असते, "जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं आहे? आपण आता याच अंधाराचा आणि या चोरांचा फायदा घेऊया. या चोरांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून आपण आता चोरी करू शकतो." तेव्हा इथे नैनाच्या डोक्यात एक प्लॅन येतो, की आता लाईट घालवते आणि जाऊन तो हार चोरते. म्हणजे माझ्यावरती काही नाव येणार नाही. तर इथे संगी आणि राकेश दोघंजणं नाचत असताना गाणं आता संपलेलं असतं. तेव्हा इथे दोघेही थकतात आणि अद्वैत, कला खाली बसतात. तेव्हा संगी म्हणते, "अरे तुम्ही काय खाली बसलात? तुम्ही उभे राहा. मला आता जरासा आराम करू दे. मी खूप नाचली आहे ना गाण्यावरती." तेव्हा इथे संगी आता खाली बसते. राकेश पाणी पितो आणि म्हणतो, "अरे चंप्या, अरे गंप्या, अरे आता तू सुद्धा पाणी पिऊन घे. तुला तहान लागलेली नाही आहे का?" तेव्हा इकडे आता दोघेजणं बोलत असताना इथे लाईटसुद्धा जातात. लाईट आता जातात म्हणजे नैना जाऊन ते घालवते. स्विच ऑफ करून ठेवते. त्याच्यानंतरला लाईट गेल्यानंतर संगी म्हणते, "अरे देवा, या लाईट कशा काय गेल्या?" तेव्हा इथे नैना म्हणत असते, की "आता तर लाईट गेलेल्या आहेत. आता या अंधारामध्ये कुणीही कुणाला दिसणार नाही. मी जाते आणि चोरी करून येते." तसेही ते चोर अद्वैतच्या रूममध्ये असतील. ते काय अजून गेले नसतील. ममा आता थोड्याच वेळात तिथून निघून जाईल. मग मी जाऊन चोरी करेन, असा नैनाने प्लॅन केलेला असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, "अरे हे काय लाईट गेल्या, आता काय करायचं खरे?" तेव्हा कला म्हणत असते, "अरे चांदेकर, या लोकांनी हातसुद्धा बांधून ठेवलेत. मी कशी मेणबत्ती लावणार आहे?" तेव्हा संगी म्हणते, "चला, आता जाऊया आपण. आता आपलं काम झालं." तेव्हा अद्वैत म्हणतो, "असं कसं?
तुम्ही तर चोरी पण नाही केली आणि लगेच चाललात का? तेव्हा संगी म्हणते, नाही आता लाईट गेल्या ना, आता आम्हाला चोरी करायची नाही आहे, आता तुमचं चालू दे. त्यानंतरला इथे अद्वैत म्हणत असतो, अरे असे काय हे चोर, म्हणजे आपल्याला बांधून ठेवलं आणि चोरी पण नाही केली. तेव्हा संगी म्हणते, चल 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 लवकर निघूया, चल गंप्या. आणि आता राकेश आणि संगी दोघेही तिथून निघून गेलेले असतात. तर इथे अद्वैत आणि कला या दोघांना बांधूनच ठेवलेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणतो, हे बघ आधी हे ना मानेतलं काढ, मानेतलं काढ, मला खूप इरिटेट होतं आहे, माझ्या मानेवरती सगळं ओझं आलं आहे त्याचं, तू आधी ही गाठ सोडव बरं आणि लवकरात लवकर यातून बाहेर पडूया. तेव्हा संगी म्हणते, चांदेकर हे सगळं मी नाही केले, बरं झालं. आणि हे बघ त्या लोकांनी केले हे सगळं, नाहीतर उगाच माझ्यावरती सगळं लोटून मोकळा होशील, कळलं ना? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे ना, आता जास्त बोलू नकोस, हे वरचं सोडव बरं. तेव्हा कला ती गाठ सोडवत असते आणि म्हणते, चांदेकर तुला माहिती आहे का, म्हणजे मागच्या वेळेला माझ्या मंगळसूत्राची गाठ बसली होती आणि तेव्हा आपण सोडवत असताना तिथे रजनी मॅडम आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला त्या अवस्थेत बघितल्यानंतर काय म्हणाल्या, की ही गाठ आता सहजासहजी सुटणार नाही आहे, कारण ही गाठ इथे देवी येणे बांधलेली आहे, बरोबर की नाही, असं म्हणाल्या होत्या ना. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, मला नाही आठवत. तेव्हा कला म्हणते, असं कसं रे तुला नाही आठवत, मला तर आठवतं आहे. त्यानंतरला नैना आता आलेली असते बघायला, बघत असते की नक्की अद्वैत आणि कला दोघेजणं करतायत तरी काय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, की कोण होते ते लोक, त्यांनी चोरी पण नाही केली, आपल्याला बांधून ठेवलं आणि नाचायला लावलं, असे कुठले चोर करतात का? तेव्हा कला म्हणते, हो करतात ना काही काही चोर. बरं चल ठीक आहे, आता जास्त बोलू नकोस, चल आता जाऊन झोपूया. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, असं कसं, आता लाईट का गेल्यात ते बघायला नको का? एसीशिवाय मला झोप येत नाही, तुला माहिती आहे ना. आता जाऊन आपण मेन कनेक्शन चेक करूया, त्याच्यामध्ये काही गडबड आहे का ते बघूया. तेव्हा इथे कला म्हणते, चांदेकर पण खरं खरं सांग, त्या लोकांनी जेव्हा एकत्र बांधून ठेवलं होतं तेव्हा तुला आवडलं होतं ना? तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, त्यात काय आवडण्यासारखं. तेव्हा कला म्हणते, का नाही आहे, आपण दोघेजणं नवरा बायको आहोत आणि त्या अवस्थेत आपल्याला बांधून ठेवलं तर चांगलीच गोष्ट आहे ना. त्यानंतरला इथे नैना आलेली असते. नैना बघत असते की कला अद्वैत आता करतायत काय, झोपायला जात आहेत की लगेच बाहेर त्या चोरांना बघायला जात आहेत. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, की चल खरे आधी आपण बाहेर जाऊया आणि मेन कनेक्शन आहे ना ते चेक करूया. तेव्हा नैना म्हणत असते, की जा तुम्ही दोघेजणं बाहेर जा, मग मी जाते बरोबर आणि तो हार चोरते. तेव्हा अद्वैत म्हणतो, की खरे आधी थांब, आधी तो हार मला कपाटामध्ये आहे की नाही ते चेक करू दे. आणि तेव्हा तो इथे तिजोरी उघडतो, हार एकदा पुन्हा चेक करतो, तिजोरी क्लोज करतो. आता म्हणतो, की चल आता आजूबाजूला बघूया ते चोर कुठे दिसत आहेत का. तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर अजून ते चोर राहिलेत का असं वाटतं तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो, चल हळूहळू चल, ह्या चोरांचं काही सांगता येत नाही, आपल्या इथे चोरी केलेली नाही आहे, पण लाईट बरोबर गेल्यात, त्यांच्याबरोबर त्यांचा तिसरा साथीदार वगैरे नसेल ना. तेव्हा त्यांना जेव्हा विचारलेलं असतं तेव्हा ते म्हणतात, की नाही नाही आम्ही तर दोघेच आहोत. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, पण माझा विश्वास नाही आहे, चल आपण हळूहळू जाऊन बघूया, आधी लाईटचं चालू करू. तेव्हा अद्वैत म्हणतो, आणि हे बघ जास्त आरडाओरडा करू नकोस, नाहीतर तुझ्या आवाजाने सुद्धा ते दोघंजणं लपून बसतील, कळलं का. तेव्हा इथे आता कला म्हणत असते, चांदेकर सगळं काही इथे शिकवणार आहेस का, चल आता जाऊया, लाईट का गेल्यात ते बघूया. तेव्हा अद्वैत म्हणतो, कनेक्शन तर सगळे चालू आहेत, कुणीतरी स्विच ऑफ केलेला आहे. तेव्हा इथे आता अद्वैत म्हणत असतो, की स्विच ऑफ का कुणी केला असेल, वरती केलं की झालं. तर इथे नैना आता ती तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करत असते, 2-3 वेळा एरर येतो, तरीसुद्धा ती प्रयत्न मात्र करतच असते. त्यानंतरला आता तिसऱ्या चौथ्या बारीला लॉकर उघडतं आणि त्याच्यातून ती आता खानदानी हार बाहेर काढते आणि ती चोरून आता घेऊन जात असते. तेव्हा इथे नैना आता तिथून गेल्यानंतर तिला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं, कारण जेव्हा ती हार आता घेऊन जाणार असते तेवढ्यातच अद्वैतने त्या लाईटसुद्धा चालू केलेल्या असतात. तेव्हा नैना म्हणते, आता जर अशा अवस्थेत मला कोणी बघितलं ना तर खूप जास्त टेन्शन येईल. तेव्हा इथे अद्वैत म्हणत असतो, की ते बघितलंस लाईट चालू झाल्या, कुणी मूर्खपणा केला होता काय माहिती, पण आधी आपण जाऊया आणि शोधूया की ते चोर लोक कुठे आहेत ते. तेव्हा इथे आता नैना घाबरते, कारण लाईट आलेल्या असतात, जर ह्या उजेडामध्ये तिला कुणी चोरी करताना बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल असं तिला वाटत असतं. आणि तेव्हा इथे आता कला आणि अद्वैत दोघेजण आपल्या रूममध्ये जात असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, की खरे आपण बघूया का ते चोर कुठे आहेत ते. तेव्हा कला म्हणते, चांदेकर अरे ते चोर आता इथे असते तर आपल्याला दिसले नसते का, आणि हे बघ ते आपल्या रूममधून आहे ना डायरेक्ट पळून गेले, दुसरं कुणाच्या रूममध्ये गेले असते तर येव्हा ना बाजार झाला असता.
तेव्हा इथे आता कला म्हणत असते, चांदेकर पण खरं सांग, तुला तर मज्जा आली होती ना, बांधून ठेवलं होतं तर, हो की नाही, चिमटासुद्धा काढत होतास मला. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो, असं अजिबात नाही आहे, मला काही आनंद वगैरे झाला नव्हता, कळलं ना. तेव्हा इथे नैना आता पळून जाते, आपल्या रूममध्ये निघून जाते, कारण अद्वैत कलाचा तिला आवाज ऐकू येतो. तेव्हा अद्वैत आता रूममध्ये आल्यानंतर सगळ्यात आधी तो जातो आणि तिजोरी उघडतो. तिजोरी उघडल्यानंतर तो कन्फर्म करतो की नक्की हार तिजोरीमध्ये आहे ना. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर अरे किती वेळा बघणार आहेस. तेव्हा अद्वैत म्हणतो, सारखा सारखा बघेन, कुणावरती विश्वास ठेवू शकत नाही आहे मी, कळलं ना. इथे हार आहे, अगदी सुखरूप आहे. त्यानंतरला कला म्हणते, अरे मग कोण चोरून नेणार आहे. ते चोरसुद्धा काही इथे हार वगैरे चोरायला आले होते असं मला वाटत नाही. त्यानंतरला नैना म्हणते, आता हे दोघंजणं काय करणार आहेत. बरं झालं तो हार मी ठेवला, नाहीतर सगळा आळ माझ्यावरती आला असता. बरं झालं, पण आता नंतरला तो मीच चोरणार आहे. तेव्हा इथे आता अद्वैत आणि कला दोघेही झोपलेले असतात. ते दोघे दरवाजा काही बंद करत नाही. तेव्हा नैना त्यांच्या रूममध्ये येते आणि आता खानदानी हार बाहेर काढते आणि तो चोरून आता घेऊन जात असते. नैनाला पैशांची गरज असते, कारण तिला इथे सौरभला 10 लाख रुपये द्यायचे असतात आणि ती म्हणते की 22 लाखाचा हार आहे, 10 लाख रुपये जरी सौरभला दिले तरी बाकीचे सगळे पैसे माझ्या खर्चासाठी माझ्याकडे उरतील ना. त्यानंतरला आता कला छान तयार होऊन आलेली असते, फ्रेश होऊन आलेली असते. ती विचार करते की चला आता कामं तर सगळी उरकलेली आहेत, आता मी डिझाईनसुद्धा करून घेते. तेव्हा इथे कला आता लॉकर बघत असते, त्याच्यामध्ये हार आहे का ते बघत असते. तेव्हा इथे लॉकर उघडं असतं. तेव्हा कला खूपच जास्त घाबरते आणि म्हणते, हे काय, लॉकर कसं काय उघडं, चांदेकरने तर काल बंद केलं होतं ना, मग आज कसं काय उघडं. त्यामुळे ती खूप जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. ती आता घाईघाईने संपूर्ण कपाटामध्ये आता तो हार आहे का ते चेक करत असते. ती इथे अद्वैतच्या उशीखाली, अंथरुणाखाली, पांघरुणाखाली, गादीखाली, कपाटामध्ये, ड्रॉवरमध्ये, सगळीकडे अगदी जिथे जिथे ती ठेवू शकते त्या त्या ठिकाणी ती तो हार आता शोधत असते. तिला खूप जास्त टेन्शन येतं, कारण सरोजने खूप विश्वासाने तो हार अद्वैतकडे दिलेला असतो आणि अद्वैतसुद्धा खूपच जास्त विश्वासाने तो हार कलाला घ्यायला सांगतो आणि कला आता सगळीकडे तो हार शोधत असते, अगदी ड्रॉवरमध्ये, उशीच्या खाली, अंथरुणाच्या खाली, पांघरुणाच्या खाली, कारण तिला टेन्शन आलेलं असतं. तिला असं वाटतं की काल चोर बनून माझी आई आली होती आणि त्यानंतरला हारसुद्धा आता चोरीला गेला आहे. नक्की हे कारस्थान कुणाचं, सगळा आळ आता माझ्यावरती येतोय की काय, किंवा माझ्या कुटुंबावरती, अशी भीती तिला वाटत असते. तरी ते तिला आठवतं, सरोज म्हणालेली असते की अद्वैत, अरे हा आपला खानदानी हार आहे, म्हणजे आपल्या पूर्वजांनी बनवलेला पहिला हार, 22 लाखांचा तरी असेल असं अद्वैतने सांगितलेलं असतं. कलाला ते जेव्हा आठवतं तेव्हा कला धावत पळत खाली येते आणि म्हणते, आबा आबा तुम्हाला माहिती आहे का, आजोबा, अहो कपाटामध्ये चांदेकरने लॉकरमध्ये हार ठेवला होता, तो हार आता त्या जागी नाही आहे. तेव्हा इथे सरोजला खूप मोठा धक्का बसतो. सरोज म्हणते, काय म्हणालीस तू. तेव्हा इथे आबा म्हणतात, अगं पण सुनबाई तुला जबाबदारी दिली होती ना ती. तेव्हा कला म्हणते, हो आबा, मला सांगितलं होतं चांदेकरने डिझाईन्स बनवायला, म्हणून मी विचार केला की आता कामं उरकली आहेत आणि मी फ्रेशसुद्धा झाले होते, म्हणून मी डिझाईन्स करायला घेणारच होते. तेवढ्यातच कपाट बघितलं तर काय, लॉकर उघडं होतं आणि हार चोरीला गेलेला आहे, त्याच्यामध्ये हारच नाही आहे. तेव्हा नैना मनामध्ये म्हणत असते की घ्या, हिलासुद्धा आत्ताच तो विषय काढायचा होता का, मी बाहेर विकायला घेऊन गेल्यानंतर तरी विषय काढायचा होता ना. आता जर शोधाशोध झाले तर माझ्या रूममध्ये तो हार सापडेल ना या लोकांना, असं नैना आपल्या मनामध्ये म्हणत असते. तरी इथे संगी, राकेश सगळ्यांनाच खूप धक्का बसलेला असतो, कारण एवढा महागडा हार हा चोरीला गेलेला असतो. तेव्हा इथे आबा म्हणत असतात, अगं पण कला, एवढा मोठा हार चोरीला जाईलच कसा, घरी की आपल्या चोर आले होते की काय. तेव्हा कला म्हणते, आजोबा मला नाही माहिती, मी खरंच सांगते. तेव्हा इथे सरोज म्हणत असते की मला वाटलंच होतं की तो हार आहे ना चोरीला जाईल. तुझ्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार गं. तू एक नंबरची इरिस्पॉन्सिबल आहेस, कळलं का. कुठलीही जबाबदारी तुला नीट स्वीकारता येत नाही. तेव्हा कला म्हणत असते की सरोज मॅडम, माझ्यावरती आरोप करण्यापेक्षा आपण तो हार शोधूया ना प्लीज. तो हार मी ठेवला नव्हता तर चांदेकरनेच ठेवला होता. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे कला म्हणत असते की मी काही केलेलं नाही आहे, आपण सगळेजण मिळून तो हार शोधूया ना, हार सापडतच नाही आहे. तेव्हा सरोज म्हणत असते, मला माहिती होतं गं, मला आधीपासूनच माहिती होतं तुझ्याकडे हार गेल्यानंतर तो काही सापडणार नाही आहे, मला माहिती होतं आधीपासूनच. तेव्हा कला म्हणते, पण सरोज मॅडम मी खरं सांगते, मी हार घेतलेलाच नाही आहे. मी कसं सिद्ध करू स्वतःला. तुम्ही माझ्यावरती आरोप करताय, पण माझ्यावरती नंतर आरोप करा.
आधी आपण एक काम करूया, सगळेजण मिळून आपण हार शोधूया ना. तेव्हा तिथे सरोज म्हणत असते, माझ्याशी आता वर तोंड करून बोलू नकोस, कळलं ना. आणि ती आता कलाच्या कानाखाली द्यायला जात असते. तेव्हा तिथे अद्वैत येतो आणि म्हणतो की आई थांब. आई, तू उगाच कलावरती हात उगारू नकोस, कारण मला पूर्णपणे खात्री आहे की खरे कधीही चोरी अजिबातच करणार नाही, असा विश्वास अद्वैतने कलावरती दाखवलेला असतो.